नमस्कार, आपण पाहत आहात यवतमाळ बुलेटिन। सर्वप्रथम यूसीएनच्या सर्व प्रेक्षकांना तेजोमय दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। न्यूज हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय खादिम। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 59,404 शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी 10 लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा जमा। दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा मिळाल्याने शेतकरी आनंदी। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेती उपयोगी किट्सचं वाटप। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते किट्सचं वितरण। आणि राज्याच्या नगर विकास विभागाकडून मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी। सहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांची यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एंट्री। दिग्रसच्या मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 59,404 शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी 10 लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा जमा करण्यात आलाय। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा देऊन शासनाने मोठा दिलासा दिलाय। राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे। बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं। यातच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पाठपुरावा केला। त्यांच्या या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम रक्कम अदा करण्याची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं मंजुरी दिली। पीक विमा नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वितरण करण्यास विमा कंपनीनं सुरुवात केली आहे। जिल्ह्यातील 59,404 शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी 10 लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा जमा करण्यात आला आहे। यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी नक्कीच उजळली आहे। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेती उपयोगी किट्सचं वितरण करण्यात आलं। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते या किट्स वितरित करण्यात आल्या। यावेळी जिल्ह्यातील एकूण 121 पात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसांना शेती उपयोगी किटचं वितरण करण्यात आलं। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेती उपयोगी किटचं वितरण करण्यात आलं। यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी नैना मिरासे यांना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते या किटचं वितरण करण्यात आलं। राज्याच्या नगर विकास विभागाकडून मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। यातच यवतमाळात सहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे। त्यांना दिग्रसच्या मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे। माधुरी मडावी यांनी यवतमाळ नगर परिषदेत काम केलं आहे। संपूर्ण यवतमाळ शहरात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावल्यानं त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या। यातच सेवा संपण्यापूर्वी राजकीय दबावातून त्यांची बदली झाल्याचा आरोप होत असताना परत त्यांची यवतमाळ जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे। त्या दिग्रसच्या मुख्याधिकारी म्हणून नियुक्त झाल्या आहेत। दिवाळी एक दिवसावर येऊन ठेपल्यामुळे यवतमाळातील बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली आहे। दिवाळी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्यामुळे नागरिकांची बाजारात मोठी गर्दी झाली आहे। यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात नागपूर आणि अमरावतीसह इतर ठिकाणाहून लक्ष्मीच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत, तर यात काही पीओपीच्या मूर्ती देखील आहेत। मात्र नागरिकांनी मातीच्या मूर्ती खरेदी करण्याकडे भर दिला आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातील सावळा येथील तपोवन स्टेशन अंतर्गत कृषी पंपांसाठी आणि गावठाणासाठी ट्रान्सफॉर्मर देण्यात आले आहेत। मात्र सर्व ट्रान्सफॉर्मर दुरावस्थेत असल्यामुळे मोठी फजिती झाली आहे। या ट्रान्सफॉर्मरची अतिशय दुरावस्था झाली आहे। त्यांना एकही ग्रीप नाही आणि कोणत्याही पेटीला झाकण नाही। या सर्व बाबींची तक्रार बोरी येथील महावितरणचे जेईसी डॅम आणि महावितरण दारव्हा येथील मुख्याधिकारी राठोड यांना वारंवार तक्रार केली, मात्र त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही। यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते। यवतमाळ बुलेटिनमध्ये वेळ झाली विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा यूसीएन न्यूज। पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ। अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है। हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें।
यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यात रेतीचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोघांवर पारवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास सुरू आहे. पप्पू पोसलवार आणि इतर 2 जण हे संगनमत करून विना नंबरच्या ट्रॅक्टरनं 1 ब्रास रेतीची अवैधरित्या वाहतूक करत होते. त्यांचं वाहन अडवलं असता आरोपीनं ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत परवा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. राखीव वनातून माती उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघांना वनविभागानं सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतलं. राखीव वनातून मातीचं अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघांना वनविभागानं सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून 1 ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसाला बीटमध्ये केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. राज्यातील आशा आणि गटप्रवर्तकांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत बंद पुकारला होता. आरोग्यमंत्र्यांनी आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या, त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं आहे. अपेक्षेप्रमाणे मानधनात वाढ न केल्यामुळे आशांमध्ये असंतोष होता आणि यामुळेच त्यांनी 18 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपलं हे आंदोलन मागे घेतलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील खुदावंतपूर इथं एका पोलीस पाटलाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. राजेश कोल्हे असं मृताचं नाव असून विजय खुडसंगे असं अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याचं नाव आहे. पोलीस पाटील संघटनेचे सहसचिव असलेले राजेश कोल्हे आणि आरोपी विजय खुडसंगे हे नातेवाईक आहेत. मारेकरी विजय आणि त्यांच्या पत्नीत नेहमीच वाद व्हायचे. त्यांच्यात समेत घडवण्याचा प्रयत्न राजेश कोल्हे करायचे. हा मध्यस्थी विजय खुडसंगे यांना आवडत नव्हती, यामुळे त्यांच्या मनात राग होता. यातच शुक्रवारी राजेशचा मुलगा अनिकेत हा घरासमोर दुचाकीत होत होता आणि तेच राजेश कोल्हे आणि प्रफुल्ल भोयर उभे होते. मृताच्या मुलाच्या नात्यानं चुलत आतेमामा लागणारा आरोपी विजय खुडसंगे यानं राजेश कोल्ह्याला घरी चहा पिण्यासाठी नेलं. आम्ही पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी का करतो असं म्हणत त्याच्यावर चाकूनं वार केला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. News headlines brought to you by Khadim. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 59,404 शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी 10 लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा जमा. दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा मिळाल्यानं शेतकरी आनंदी. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेती उपयोगी किट्सचं वाटप. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते किट्सचं वितरण. आणि राज्याच्या नगरविकास विभागाकडून मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी. सहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांची यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एंट्री. दिग्रसच्या मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती. बातमीपत्र संपवण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरक्षित दिवाळी साजरी करा. नमस्कार.